सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। औंध येथे महाराष्ट्र केसरी 2026 सातारा निवड चाचणीचं आयोजन। युवा नेते अंकुशभाऊ गोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती। औंध तालुका खटाव येथे ग्रामविकास मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे यांचे बंधू युवा नेते अंकुशभाऊ गोरे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी 2026 साठी सातारा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने या निवड चाचणीस मान्यता देण्यात आली असून यामध्ये ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी व महाराष्ट्र केसरी या तीनही गटांचा समावेश असेल। ही निवड चाचणी 2 व 3 जानेवारी 2026 रोजी यमाई मंगल कार्यालय औंध तालुका खटाव परिसरात पार पडणार असून जिल्ह्यातील नामांकित व उदयोन्मुख कुस्तीपटूंसाठी ही स्पर्धा सुवर्ण संधी ठरणार आहे। या स्पर्धेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे व खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घ्यावा असं या संदर्भात माहिती देताना युवा नेते अंकुशभाऊ गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। ही प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील। परिषद घेण्यामागचा उद्देश हाच आहे की मान खटाव या दोन्ही तालुक्यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्र केसरी ची चाचणी परीक्षा झाली नव्हती आणि ती आपण पहिल्यांदाच औंधमध्ये घेतोय। खरं तर खटाव हा बहुत खटाव आणि औंध हा परिसर केवळ भौगोलिक दृष्ट्या नाही तर इकडे संस्कार, शिक्षण आणि खेळ याच्यामध्ये या भागाला समृद्ध वारसा आहे। या मातीतून अनेक विचारवंत, कलाकार, समाजसुधारक घडले आहेत आणि त्याच परंपरेचा एक महत्वाचा भाग म्हणजे मातीशी नाळ जोडलेला खेळ आणि तो खेळ म्हणजे कुस्ती। आज आपण पाहतो की तरुणाई मोठ्या प्रमाणात मोबाईल, स्क्रीन आणि भौगोलिक याच्यामध्ये अडकलेली आहे आणि आपल्याला ती तरुण पिढी त्याच्यातून जर बाहेर काढायची असेल तर त्याला आपल्याला एक चांगल्या खेळाशी कुठेतरी जोडलं पाहिजे त्यांना आपल्याला। आणि कुस्ती हा खेळ नाहीये, तो संयम, शिस्त, सहनशक्ती आणि स्वाभिमान शिकवणारा संस्कार आहे। खटाव आणि औंध परिसराची एक उज्ज्वल परंपरा आहे। या मातीतून बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांच्यासारखे व्यक्तिमत्व की ज्यांनी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून सूर्यनमस्कार पूर्ण जगामध्ये त्यांना एक स्थान मिळवून दिलं आणि आपला इतिहास असं सांगतो की ग्रामीण भागातून ही आपण जगाला काहीतरी प्रेरणा देऊ शकतो। या परिसरातील आणि आजूबाजूच्या तरुणांची व्यायामाकडे वळले पाहिजेत। त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय आणि ही चाचणी घेण्यामागचा एकच उद्देश आहे की या भागातील तरुण व्यायामाकडे वळले पाहिजेत। याच उद्देशाने आम्ही महाराष्ट्र केसरी ची चाचणी या औंधमध्ये घेतोय। महाराष्ट्र केसरी चाचणी ही स्पर्धा नाहीये, फक्त स्पर्धा नाहीये तर ग्रामीण तरुणांना एक व्यासपीठ आपण निर्माण करून देतोय। कुस्ती संस्कृती पुनर्जीवित करतोय। महाराष्ट्राला पुढचा केसरी आपण देण्याचा प्रयत्न करतोय। आम्हाला विश्वास आहे की खेळ मातीचा असला तरी सन्मान महाराष्ट्राचा आहे आणि या मातीतून महाराष्ट्राला, देशाला खेळ देणारी मुलं निर्माण होतील असा मला विश्वास वाटतो। काही मल्ल
महाराष्ट्र केसरी होतील, काही मल्ल हिंद केसरी होतील, काही ऑलिम्पिकला जातील, अशी मी आशा व्यक्त करतो. आणि हेच कारण हे महाराष्ट्र केसरी औंधमध्ये घेण्यामागचं आहे. माझी या खटाव भागातील, औंध भागातील कुस्ती शौकीनांना एक विनंती राहील, आपण 2 आणि 3 जानेवारीला महाराष्ट्र केसरी सातारा जिल्हा कुस्तीगीर परिषद चाचणी आपण MI मंगल कार्यालय औंध या ठिकाणी घेत आहोत. आणि आपल्या भागातील, जिल्ह्यातील मल्ल कुस्तीगीर यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण उपस्थित राहावे आणि कुस्तीचा आनंद घ्यावा आणि आपल्या कुस्तीगीरांना, मल्लांना प्रोत्साहन करावं, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.